तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही कोपरगाव शहरातील आयशा कॉलनी, संजय नगर आणि बैल बाजार रोड परिसरात अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या तक्रारी विविध हिंदू संघटना आणि गोरक्षकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 25 मे रोजी हिंदू संघटना, गोरक्षक, पोलीस आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर नगरपालिकेने संबंधितांना नोटिसा बजावल्या. संजय नगर परिसरातील अवैध कत्तलखान्यांची संबंधित पत्र्याचे शेड, ओटे तसेच इतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. मात्र नगरपालिकेच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 215 मधील 22 गुंठे जागेवरील अतिक्रमण अद्याप कायम असल्याचा दावा सकल हिंदू समाजाने केला आहे. हे अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान संबंधित जागेवरील अतिक्रमण, कथित बेकायदेशीर कत्तलखाने तसेच शहरातील इतर अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्याबाबत 5 जूनपर्यंत लेखी आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आल्याची माहिती सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र निर्धारित मुदतीत कारवाई न झाल्यास 6 जूनपासून कोपरगाव शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकारी पापडीवाल यांची भेट घेऊन प्रशासनाला दिलेल्या लेखी आश्वासनाची आठवण करून दिली. तसेच प्रलंबित अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान या अतिक्रमण प्रकरणात प्रशासन कोणता निर्णय घेते आणि पुढील कारवाईची दिशा काय असते याकडे कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे. कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील जसाने, कोपरगाव. आम्ही कोपरगावचे उपमुख्याधिकारी श्री पापडीवाल साहेब यांना भेटून कोपरगाव नगरपालिकेने आम्हाला 10 दिवसापूर्वी जे आश्वासन लेखी आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात त्यांना आठवण करून देण्यासाठी आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी गेलो होतो आणि आम्ही त्यांना आठवण करून दिली की आपण आम्हाला लेखी दिलेलं आहे की 5 तारखेपर्यंत आम्ही कोपरगावातले अवैध कत्तलखाने, अवैध मटन शॉप, कुठं टिक्का काय असतील ते संपूर्ण आम्ही त्या ठिकाणून काढू आणि 215 सर्वे नंबर हा नगरपालिकेच्या मालकीचा असून त्या ठिकाणी नगरपालिकेचे जावई फुकटमध्ये तो भाग वापरता आहे, तर तो भाग त्वरित त्यांनी 5 तारखेपर्यंत काढावा, अन्यथा सकल हिंदू समाज 6 तारखेपासून कोपरगाव शहर बेमुदत बंद करेल.